नमस्कार मंडळी, मी अमेय नाईक तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। चॅनल जेव्हा चालू केला होता तेव्हा ज्या व्हिडिओनी मॉनिटाईज झाला चॅनल तो आपल्या घराचा व्हिडिओ, आणि तो घराचा व्हिडिओ मी पुन्हा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि जे रिनोव्हेशन चेंजेस केले होते, जे आमूलाग्र बदल घडले आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। बंटीसुद्धा येतं आपल्यासोबत, आणि या व्हिडिओमध्ये जे पण काही घराचा भाग आहे ज्याचं रिनोव्हेशनचे चेंजेस झाले आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सो शेवटपर्यंत बघा, हा व्हिडिओ नक्की मजा येईल आणि थोडी माहिती पण प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेन। मस्त संध्याकाळ आहे आणि इकडे आलोच होतो तर म्हटलं की तुम्हाला काही शॉर्ट्स दाखवावे याबद्दल। पुन्हा एकदा घराचा ओव्हरव्ह्यू दाखवूया आपण, आणि चला सुरुवात करूया। हां, ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तशी तुळस, हे खळं आहे, आणि असं आपल्या भावाशी मिळून रंगकाम केलेला असा याचा। आजूबाजूचा आहे माड परिसर, बघ कसं मरता। तर बाया या इंस्टाग्राम चॅनलवरून आपण या टी शर्ट घेतलेलो, कोणा हव्या असतात तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते याची। या टी शर्ट तुमका मिळत आहे। हा घराचा समोरही परिसर, आणि आता थोड्याच वेळात सूर्यास्त होईल। ढग बघा कसे एकदम मस्त ढाकले आहेत। आतमधला परिसर तुम्हाला दाखवतो कसा आहे, आणि नंतर बाहेरील जी बाजू आहे किंवा बाकीचा मांगराचा परिसर आणि वरची जिथून व्हिडिओ चालू केलेली आपण पहिल्यांदा तो परिसर पाहूयात। तर ही जी लोटी म्हणतात ती आहे, आणि जुन्या काळातला हा जो चोपाळ आहे तो तसाच ठेवला आहे तिकडे। ही देवाची खोली आहे। इथे आपले देव तार वगैरे असतात इथे ठेवलं आहे, आणि इथे पण मस्त हे कार्पेट टाकून व्यवस्थित केलं आहे। अशी आजी आपली इथे बसली आहे, आणि आता जस्ट गणेशोत्सव होऊन गेला, सो त्याच्यासाठी आपल्याला हे पताके वगैरे साहेबांनी बांधले। घराचं रंगकाम पण एकदम प्रॉपरली केलं आहे, खिडक्यांना कलर वगैरे। येना बाबा ढोरा धावत येतात कडेची अजून कोणाची मी कडे पण आमच्या घराकडे असंच बसाच हो। राहा। तर त्या चौकटींना कलर वगैरे प्रॉपरली एकदम एकदम सुशोभीकरण केलंय घराचं, रिनोव्हेशन। वा, ट्रॉफी लई जिंकलं रे, तुझी आहेत ना नक्की। आणि सगळ्या खोल्यांना कलर मारून हे खाली कार्पेट असं अंतरलं, ते परमनंटली हेच राहील। बघा, हिराच्या प्रॉपर झाडू, या प्रॉपर जुनाट अशा फळ्या आहेत, पहिल्यापासूनच्या हेच आहेत ना रे, काढूक नाहीत ना। आणि ही चुलीची खोली आपली, म्हणजे पहिल्या इकडे चूल पेटायची, अजून पण तीच आहे, पण खाली पण आता एक बनवली आहे। आणि इथे बघा, ही बघा इथे चूल होती, इथे अशी जुनाटच पहिली खिडकी अशीच ठेवली आहे। काही लोक चेंजेस वगैरे करतात घरातून तर बदलतात, पण आम्ही तशीच ठेवली आहे, म्हणजे विंटेज आणि एक जुनाट कोकणी घर कसं असतात त्याचा फील यायसाठी। हे बघा, कांदे वगैरे सुकत घातले ते असंच ठेवलं आहे। हे बघा, चुलीच्या इथे पहिल्या अशा खाणे असायचे, जेणेकरून तिकडे गॅस बत्ती किंवा लाईट वगैरे गेली तर ते हे ठेवण्याची जागा होती, मिठाची बरणी म्हणा किंवा काय। हे बघा, आणि हे जुन्या कुंट्या त्या पण अशाच ठेवल्यात घराला, मातीचं मडकं आहे, आणि प्रॉपर असं
जुनं कोकणी घर वाटावं म्हणून त्याला जास्त एक्स्ट्रा टचअप न देता तसंच ठेवलं आहे. आणि ही वळ आहे आपली ऐसपैस मस्त. आणि ही गॅसीची खोली आम्ही म्हणतो, कारण का इकडे आपला जो गॅस आहे तो बायोगॅस आहे आणि घरी गाई असल्यामुळे हा प्रॉपर शेणावरच चालतो. आपला LPG गॅस सिलेंडर नाही हे आहे. हे बघा, ही जी लाईन आली आहे ना ती आपली बायोगॅसची आहे. याला पण खिडक्यांना मस्त असा टचअप दिला आहे कलरने, जेणेकरून प्रॉपर वाटावं. आणि हे स्टँड आहे. इथे फ्रीज आहे. आता जाऊया खालच्या खोलीत. खालची खोली म्हणजे तिकडे आता आपण नवीन चूल बसवली आहे. ही आपली ही चूल आहे. इकडे मांजूर आहे, शेकोटी घेता वाटतं. आणि आमचा तनु अभ्यास करता, मोठा इंजिनियर होता ना, जिल्ह्यात पहिला नंबर काढताना असं दिसता. ही आपली खालची खोली म्हणजे तनुची बेडरूम. तर अशी ही खालची खोली. आणि आता जाऊया पाटलेदाराक. पाटलेदाराचं पण पोर्शन तुमका दाखवत आहे. हे बघा, पाटलेदाराचं दार पण बघा, जुनाट असं प्रॉपर विंटेज. हे बघा, हे असं लावलं की असं पुढे करतात आणि हे उघडलं की हे आपलं पाटलेदार. तिथे पहिलं आपण गाई वगैरे बांधायचो. आणि ही न्हाणी आहे, म्हणजे पावसात काय करतात, न्हाणी असते ना ती आतमध्ये घेऊन येतात, म्हणजे जी बाहेरची खोली असते घराला अटॅच तिकडे घेऊन येतात. त्याकडे मी आताच नाव नेलं आहे, त्याच्यामुळे ही दाखवतीच लागत. आयुष्याचा वेगळं भाग आहे हो न्हाणी म्हणजे, कारण पावसाळ्यात नावचा असा खरंच नावचा लागता. आता जसा पाऊस संपेल तशी ही न्हाणी बाहेर शिफ्ट केली जाईल. ही नारळ सोलाची मशीन आहे. नारळ पण ठेवले आहेत वाटतं. अशी नारळ सोलाची मशीन. आता घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला. आणि वरची जी गलमांची जागा आहे की ती ॲक्च्युली पावसाळ्यातच बनवलेली, तर तिकडची झाडं वगैरे दाखव. तर आता जाऊया पाटल्या भायसून. ही बघा, 2 दिवसापूर्वीच बंटीने इतरांची पिल्लं आणली आहेत. वा, तो भारी वाटतं ते, लई छोटी आहेत. पण इथे वॉशिंग मशीन चौकास दोन्ही अशी ही जोडी आहे. दोन्ही पण कुत्रे आहेत ना रे. हां. आणि हे बघा घरटं आहे. त्या कसून आणलं असे माडा वर मारण्याचे. हां, आता आपल्या माडांमध्येच होतं, तर बंटीने इथे ठेवलं आहे. ते असंच ठेवू आहे, मस्त वाटतं ना. पुढल्या लावतो. आणि इथून आहे ना, पहिलं आपण ढोरा बांधायचो ना, इथून मस्त असा दिसायचं. आणि आता 2-3 गाई आहेत, त्या पण दाखवतो तुम्हाला. त्या आता चरायला सोडल्या आहेत. तर इथून बघा काय असं दिसतं. इथे हा कोंबड्यांचा गूड मागच्या वेळी दाखवला होता. इथे 2 पोर्शनमध्ये डिवाईड केला आहे. तर हे इथे मांगर आणि पाटले जरा केळी वेगवेगळी लावलेली असतात. हे बघा, वा. आणि हे बघा मांगराचं पोर्शन मागच्या वेळी पण तुम्हाला दाखवलेलं, डिसेंबरमध्ये आलेलं तेव्हा. इथे गिरणी आहे आणि इथे बाहेर असते. आणि इकडे बाहेर असायची तेव्हा. अरे वा, ह्या काय काकडी आहे एवढी. वा, मोठा चौसा. हां, भारी वाटतं रे. उपडे. तर डिसेंबरमध्ये आपली हळद न्हाणी असता. मी मागच्या व्हिडिओत पाहिला, होळीत मी जेव्हा येईल तेव्हा. असं मागचो परिसर म्हणजे मांगराचं थैलो आणि
ही गॅस म्हणजे गॅस जी असा शेणाची डोंगी वगैरे तर इथून गॅस पाईपलाईन सोडून अशी ही घरात जाते मस्तपैकी. इथे रोज सकाळी शेण धुवून प्युरिफाय होऊन आतमध्ये जातं आणि गॅसच्या रूपाने ते तिथून बाहेर मस्त वाटतं ना एकदम परिसर. हां हां तर ही बघा हा मांगर आहे. तर ह्याच्या बॅक साईडला इथे ढोरं आपली गाई वासरं आतमध्ये जातं. चला चला ही बघा मस्तपैकी असा हा वाडा म्हणजे स्वच्छ ठेवला आहे जेणेकरून कसं आहे तुमचा जसा वाडा स्वच्छ राहील ना तर जनावरं पण हॅपी राहतात आणि इथे प्युरिफाय होऊन त्यांचं शेड मलमूत्र इथे झाडांना जातं. पाठी पण केळी वगैरे लावले तिकडे. असं एक घनदाट पावसाळ्यात झालेलं असतं तर बघायला पण छान वाटतं. आणि हे बघा भरवड म्हणजे कसं आहे उन्हाळ्यातच ना ह्या लाकडांची जोखीम करून ठेवतात जेणेकरून पावसाळ्यात स्टॉक आपल्याला हा कामाला येतो. नाणी पेटो वरती जी जुनी पुराणी लाकडं असतात त्यांचं. आणि मांगराबद्दलचं सांगितले तुम्हाला. मांगरात रिनोव्हेशन झालं ते पत्रे वगैरे सिद्धूने केलेलं हे काम आहे सगळं. आणि असा आपला परिसर. आणि इथे ना काकडी वगैरे लावली आहेत या आड्यात. पहिले इथे मस्त गवत बिवत भरायचे. हां काकडी गायब होती. आणि काकी तवशी शोधता वाटतं तडे. ही आपली कोंबडी आहे तडे. ती खालून खालच्या साईडने म्हणजे बावडीकडून डायरेक्टली वर येते ही वाट. ये 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 ये. मस्त वाटतं ना एकदम हिरवगार असं वाटतं. शाल पसरली आहे हिरवी जमिनीवर. जी आपल्या शेती केली आहे ना ते सगळं भात आहे. म्हणजे आता जे गोल्डन वगैरे दिसतंय ना ते आता जवळजवळ पिकायला आलं आहे. आणि ही वाट डायरेक्टली वरती जाते डोंगरात. असा आपला पण जवळजवळ प्रवास हा जंगलातलाच असणार आहे याच्या पुढे पण. कारण इथे राहणं पण एक आपल्या जंगल संवर्धन किंवा जंगलाशी निगडीतच गोष्टी घडू शकतात इथे राहिलो तर. हे बघा ही वाट मस्त वरती जाते एकदम. दाखव. हां चला छोटी आहेत ना. चिबूड झाला तर ही वाट वरती जाते जिथून आपण मागच्या वेळी व्हिडिओची स्टार्टिंग केली होती. हे बघा इथे कलमं वगैरे आहेत. मी तुम्हाला हे दाखवतो कारण त्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिला होता आणि मी आलोच आहे तर माझ्या निमित्ताने आणि माझ्यासोबत तुम्ही पण फिरताय असं फील घ्यावा यासाठी. ही कोकणातलं नेचर. आता दसरा येईल तर दसऱ्यानंतर भात कापणी वगैरे चालू होईल तेव्हा यायला मिळेल की नाही शंका आहे. आताच बघा ना 6 महिन्यानंतर आलो आहे. होळीला आलो होतो. हा बघा मागच्या वेळी जो व्हिडिओ केलेला ना तो इथून केला होता. हे जे घर दिसतंय ना तेव्हा एवढं नव्हतं रे जंगल तेव्हा स्टार्टिंगला केलं ना. हां हो वरून काय मस्त नजारा मिळतो. हा मांगर आणि हे घर पाटल्याचा माडा. देवीच्या देवळात आहे ना स्पीकर लावलाय तिकडेचा आवाज येतोय तुम्हाला बॅकग्राऊंड थोडा येत असेल. होय ना रे. हां तर असा आहे घराचा आणि टोटली आजूबाजूचा जो परिसर आहे त्याचा व्हिडिओ. तर मंडळी हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी तुम्हाला काय वाटतं हे घर कसं ठेवलं आहे मेंटेन केलं आहे किंवा या लोकांनी कलर वगैरे जे काम केलं आहे सुशोभीकरण केलं आहे घराचं ते तुम्हाला कसं वाटलं कमेंटद्वारे कळवायला जरूर विसरू नका. बाकी काय तुमचे प्रश्न वगैरे असतील घराबद्दल किंवा परिसराबद्दल माणसांबद्दल ते पण लिहायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय टेक केअर.